कृते जनार्दनो देवस्त्रेतायां रघुनन्दनः द्वापारे रामकृष्णौ च कलो श्रीपादश्रीवल्लभः। श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। अध्याय 35. तारा उग्रतारा नीलसरस्वती विवरण। तारादेवीचे उपासक सिद्ध महर्षी। शरभेश्वर शास्त्रींची परवानगी घेऊन आम्ही पुढच्या प्रवासास सुरुवात केली। लौकिक व परालौकिक जगात काही मिळवायचे असल्यास श्रीपाद वल्लभांचे नामस्मरण हे एकच साधन आहे असा आम्ही विचार केला। काही अंतर प्रवास केल्यानंतर एक आश्रम दिसला। त्या आश्रमात एक सिद्ध नावाचे महर्षी राहत होते। ते पूर्णतः वैराग्यवंत होते। त्यांनी केवळ कौपिन लज्जा रक्षणार्थ घातले होते। त्यांच्या शिष्यांपैकी आश्रमाच्या दाराशी उभे असलेल्या दोघांनी तुम्ही शंकर भट्ट व धर्मगुप्त आहात का असा प्रश्न केला। आम्ही होकारार्थी उत्तर दिले। आम्हाला आत घेण्यात आले। आता तारादेवीची मूर्ती होती। सिद्ध तारादेवीचे उपासक होते असे समजले। ते सिद्ध म्हणाले, बाळांनो, श्रीपादांनी तुमच्या आगमनाबद्दल आम्हाला सांगितले होते। त्या महागुरूंच्या आदेशानुसार तुमचे आदरातिथ्य करण्यात आले। मी तारादेवीचा उपासक आहे। भक्तांना ही माता सदैव मोक्ष प्रदान करीत असल्याने त्या महान मातेला तारा म्हणतात। ती विनासायास वाक्शक्ती प्रदान करते आणि आपल्या भक्तांना भयंकर संकटातून वाचविते, म्हणून तिला नील सरस्वती नाव दिले गेले। 3 यग्रीव आहेत। पहिले विष्णुमूर्ती अवतार, दुसरे यग्रीव ऋषी व तिसरा यग्रीव राक्षस। त्या यग्रीव राक्षसाला मारण्यासाठी तिने नील स्वरूप घेतले। हिची उपासना केल्याने सामान्य मनुष्य देखील बृहस्पती समान विद्वान होतो। भारतवर्षात तारा हिची प्रथम उपासना करणारे वसिष्ठ महर्षी होते। तिला वसिष्ठ आराधिता तारादेवी म्हणतात। मी तारादेवीची उपासना करीत असलो तरी मला तिचे दर्शन कोणत्याही दिवशी झाले नव्हते। मी मिथिला देशाच्या महिषी गावातील उग्रतारा सिद्धिपीठास गेलो। तिथे एकाच पीठावर त्रिमूर्ती आहेत। मध्यावर मोठी तारा व दोन्ही बाजूला लहान एक जटा व नील सरस्वती या मूर्ती आहेत। वडीलधारे सांगतात की त्या ठिकाणी वसिष्ठ महर्षींनी उपासना केली होती व तारादेवीच्या उपासनेत सिद्धी प्राप्त केली होती। मी उग्रतारा मातेचे दर्शन घेऊन बाहेर आलो तेव्हा मला एक सुंदर मोहक मुलगी दिसली। तिच्या पायांमधील पैंजणांचा ध्वनी अत्यंत कर्णमधुर होता। ती मुलगी चालत असताना तिच्या पैंजणांचा ध्वनी माझ्या हृदयात प्रतिध्वनित होत होता। त्या मुलीने प्रश्न केला, बाळ, तू इकडे तिकडे भटकत आहेस, तू कदाचित माझा जगभर शोध घेत आहेस, खरे आहे ना? मी चकित झालो। ती स्वतःच उग्रतारा देवी होती की अशा प्रकारे बोलणारी वेडगळ मुलगी होती? तारा भगवती शिव यांच्या शवरूपावर प्रत्यालीढ मुद्रेत बसलेली असते। ती नीलवर्णाची 3 नेत्र असलेली, हातांमध्ये कात्री, कपाल, कमल व खडग धारण केलेली अशी असते। ती व्याघ्र चर्म परिधान करते। ती नरमुंड माळेने सुशोभित झाली आहे। त्या देवीचे असे सत्य स्वरूप असून ती भुक्ती व मुक्ती देणारी आहे। तथापि मी 12-13 वर्षापेक्षा अधिक वय नसलेली सुंदर मुलगी पाहत होतो। मी थक्क झालो। मी उत्तर देऊ शकलो नाही। इतक्यात त्या मुलीने आपले तेज वाढविले। तिच्या शरीराचे सर्व लहान सहान भाग तेजोमय होत होते। तिच्या शरीराने मुलाचा आकार घेतला। त्या शरीराचा वर्ण सोनेरी होता। त्या मुलाचे डोळे एखाद्या योग्याच्या डोळ्यांप्रमाणे शांती, करुणा व दया यासारख्या दिव्य गुणांनी युक्त होते। मुलाच्या दोन्ही पायांमध्ये पैंजण होती। त्याने मला विचारले, महोदय, माझ्या पायातील पैंजणे फार घट्ट आहेत, तुम्ही ती काढू शकाल काय? मी त्यास संमती दिली। तो म्हणाला, ही पैंजणे तुमच्याकडे ठेवा। या पैंजणांमध्ये जीवशक्ती आहे। कोठे जावे, काय खावे व कोणाशी बोलावे अशी प्रत्येक बाब ती ठरवतील। याप्रमाणे बोलून मुलगा अदृश्य झाला। मी कालीघाटला गेलो। काली मातेचे दर्शन घेतल्यानंतर मी दक्षिणेकडे गेलो। मी पुरी या महाक्षेत्रास गेलो। मी आणखी दक्षिणेकडे गेलो व सिंहाचल क्षेत्रास गेलो। मी सुदैवाने पादगया क्षेत्र असलेल्या श्री पेटिकापुरमला आलो। मी श्री कुकुटेश्वराचे दर्शन घेतले। मी स्वयंभू दत्तांचे दर्शन घेतले। स्वयंभू दत्त मूर्तीच्या स्थानाजवळ एक वारुळ होते। एक दिव्य सर्प त्या वारुळात राहत होता। दत्त दर्शन घेतल्यानंतर त्या दिव्य सर्पाने मला दर्शन दिले। त्या सर्पाच्या नुसत्या दर्शनाने माझ्यातील कुंडलिनी जागृत होऊन वेगाने वर जाऊ लागली। माझे शरीर माझ्या नियंत्रणात नव्हते। मी वेड्याप्रमाणे इकडे तिकडे भटकत होतो। मी तारामातेचे मोठ्याने नाव घेत ओरडत होतो।
दैवयोगाने मी नरसिंहवर्मा नामक क्षत्रिय जमीनदारांच्या घराजवळ आलो. महिषी गावात मला दर्शन दिलेल्या मुलीचे स्वरूप माझ्या मनोचक्षुसमोर प्रकटले. मुलीचे स्वरूप त्वरित एका मुलात बदलले. त्या दिवशी मला दर्शन दिलेला दिव्य बालक प्रत्यक्ष माझ्या डोळ्यांसमोर होता. श्री वर्मा यांच्या घरी घोडागाडीप्रमाणे एक गाडी होती. तिला फक्त एक मनुष्य ओढू शकत असे. तो दिव्य बालक त्या गाडीतून आपल्या मातामहांच्या घरी जाऊ इच्छित होता. श्री वर्मा यांनी गाडी ओढणाऱ्या दादास बोलविले. तो दास येऊन उभा राहिला. त्या दिव्य मुलाने त्या दासाला देखील गाडीत बसण्यास सांगितले. त्याने मला ती गाडी ओढण्यास सांगितले. मी गाडी ओढणार नाही असे म्हणालो. मुलगा म्हणाला, जर तू ही गाडी ओढली नाहीस तर मी तुझी कातडी काढून त्यापासून चपला बनवीन. मी चर्मकार आहे. चामडी काढणे व चपला तयार करणे हा माझा कुटुंब व्यवसाय आहे. तुझ्यासारख्या जनावरांची कातडी म्हशी व गायींपेक्षा अधिक चांगल्या दर्जाची आहे. अनिवार्य परिस्थितीमध्ये मी गाडी ओढण्याचे मान्य केले. त्या मुलाने गुरांना हाकण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या काठीसारखी दिसणारी काठी धारण केली होती. ती गाडी ओढण्यासाठी मला सर्व प्रकारच्या यातना होत होत्या. तो दिव्य मुलगा आपल्या हातातील काठीने मला जोराने मारित होता. त्या 2 व्यक्तींचे वजन 20 लोकांच्या वजनासमान होते. गाडी ओढताना मी अनेक प्रकारच्या यातना अनुभवित असताना तो मुलगा जाड काठीने मारून माझ्या वेदना वाढवित होता. मोठ्या कष्टाने आणि रक्तस्राव होत असताना मी गाडी कशीबशी त्या मुलाच्या मातामहांच्या घरी नेली. माझी स्थिती पाहून मुलाबरोबर आलेला दास खूप हळहळला. तथापि तो मुलगा दुसऱ्यांच्या दुःखात क्रूर आनंद घेत होता. त्याने दासाला बजावले की त्याने दुष्कर्म करण्याबद्दल कोणतेही प्रेम दाखवल्यास त्यालाही शिक्षा करण्यात येईल. मी अर्धनग्न होतो. तो मुलगा घरात गेला व 2 मुठी भरून मिरची भुकटी घेऊन आला. त्याने ती मिरची भुकटी माझ्या अंगातून रक्तस्राव होत असलेल्या भांगावर चोळली. माझ्या कमरेला महिषी गावात दिलेली 2 पैंजणेच फक्त होती. दरम्यान त्या दिव्य मुलाची मातामही पुण्यमूर्ती राजमांबा बाहेर आली. तिला पुण्यरूपिणी उपाधी होती. तिला पाहून माझ्या शरीरातील आग शांत झाली. तिचे यजमान बापनार्युलू या नावाने सुप्रसिद्ध सत्य ऋषीश्वर होते. ते हिंदुस्थानी भाषेत बोलले. बाळा, तुझे गाव कोणते? तू कुठून आलास? तू काही विश्रांती घे आणि भोजन करून जा. दासाने श्री श्रीपादांची क्रूर कर्मे त्यांच्या मातामही व मातामह यांच्याकडे सादर केली. तेव्हा श्रीपाद म्हणाले, आजी, हा दास खोटे सांगत आहे. त्या मनुष्याच्या अंगातून रक्त बाहेर आले नाही. तो केवळ घाम होता. मी मुळीच मिरची भुकटी चोळली नाही. ती चंदन भुकटी होती. त्यांनी दासास त्या माणसाला तपासण्यास सांगितले. तपासणीनंतर श्री श्रीपादांचे कथन सत्य असल्याचे सिद्ध झाले. तेव्हा श्री बापनार्य म्हणाले, श्रीपादा, तू सत्यव्रत आहेस. जर तू म्हणालास की रक्तप्रवाह चिन्हे आहेत तर रक्तप्रवाहाचे डाग दिसतील. जर तू म्हणालास की चंदन भुकटी आहे तर चंदन भुकटी दिसेल. तू जे काही म्हणशील ते तुझ्या शब्दानुसार दिसेल. असे दिसते की तू साक्षात उग्रतारा स्वरूप आहेस. मी ऐकले आहे की उग्रतारा देवी वाक्सिद्धी देते. खरोखरच तू उग्रतारा स्वरूप असून केवळ संकल्पाने कोणत्याही पदार्थांचे स्वभाव व गुण बदलू शकतोस. तुझी लीला थांबवून या अभाग्यावर दया दाखवण्याची कृपा कर. नंतर श्री श्रीपाद म्हणाले, तात, आपण बरोबर सांगत आहात. आपण म्हणालात की माझ्या संकल्प उद्भव व त्याचे सफलीकरण जवळजवळ एकाच वेळी होते. हे सत्य आहे किंवा नाही हे ठरवण्यासाठी शास्त्रांची मदत आवश्यक आहे. हे आगंतुक एक सद्ब्राह्मण आहेत. ते उग्रतारा देवीची उपासना करतात. ठीक, तथापि यांनी कोणत्याही गुरूंची अनुमती प्राप्त न करता आपल्या मनाप्रमाणे संन्यास दीक्षा घेतली. यांच्या पिताजींनी सर्व प्रकारच्या अडचणी सोसून यांचे पालन केले. हे मातेच्या गर्भात असताना तिला महायातना झाल्या. यांच्या जन्मसमयी त्या मातेचे खूप रक्त गेले. रक्त वाहत असलेल्या जखमांवर मिरची भुकटी चोळल्यावर जशा आग यातना होतात तत्समान यातना तिने अनुभवल्या. ते दोघे वारले व नशिबाने पिठिकापुरममध्ये जन्मले. नरसिंहवर्मांच्या घरातील दास पूर्वजन्मी या आगंतुकांचा पिता होता. त्या दासाची पत्नी या आगंतुकांची माता होती. पूर्वजांच्या नावाने व्यवस्थित पिंड प्रदान न केल्यामुळे दुष्परिणाम होतात. या आगंतुकांनी संन्यास घेतल्यामुळे पितरांना पिंड प्रदान केले नाही. त्यांचे पापकर्म व पुण्यकर्म यांनी त्यांना पादगया क्षेत्र असलेल्या
श्री पिठिकापुरमला आणले. त्यांना थोडे कष्ट भोगाव्यास लावून मी ते सर्व दुष्परिणाम रद्द केले. अर्भक आपल्या मातेच्या गर्भात 9 महिने पडून असते. एखादा काशी क्षेत्रात 9 महिने किंवा 9 दिवस किंवा 9 घटका राहिला तर पितृशाप निघून जातो. श्री पिठिकापूर क्षेत्र हे काशी क्षेत्रासमान आहे. या अभ्यागतांनी आपल्या पूर्वजन्मातील आईवडिलांची 9 दिवस सेवा केली तर पितृदेवतांचा शाप जाईल. उपरोक्त कथनाप्रमाणे मी केले. मला त्यांचे कृपा आशीर्वाद मिळाले. त्या दिवशी त्यांनी दिलेली पैंजणे मी माझ्या देवघरात जपून ठेवली. मला उग्रतारा मंत्रात सिद्धी मिळाली. माझ्या तंत्रशक्तीने मी लोकांचे दीर्घकालीन मानसिक व शारीरिक आजार बरे करीत आहे. तुमच्या आगमनापूर्वी श्री श्रीपाद माझ्या मनोनेत्रांमध्ये प्रगटले व म्हणाले की शंकर भट्ट व धर्मगुप्त या मार्गाने येतील. त्यांना सुग्रास अन्न द्यावे व राहण्याची व्यवस्था करावी. तसेच माझी पैंजणे त्यांना भेट म्हणून द्यावीत असे सिद्ध म्हणाले. अध्याय 35 समाप्त. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. सिद्धमंगल स्तोत्र. श्रीमदनंद श्री विभूषित अप्पल लक्ष्मी नरसिंहराजा जय विजयी भव दिग्विजयी भव. श्रीमदखंड श्री विजयी भव. श्री विद्याधरी राधा सुरेखा श्रीराखीधर श्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव. श्रीमदखंड श्री विजयी भव. माता सुमती वात्सल्यामृत परिपोषित जय श्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव. श्रीमदखंड श्री विजयी भव. सत्य ऋषीश्वर दुहितानंदन बापनाचार्यनुत श्रीचरणा जय विजयी भव दिग्विजयी भव. श्रीमदखंड श्री विजयी भव. सवित्र काठक चयन पुण्यफल भरद्वाज ऋषि गोत्र संभवा जय विजयी भव दिग्विजयी भव. श्रीमदखंड श्री विजयी भव. दोषोपाति देवलक्ष्मी गण संख्या बोधित श्रीचरणा जय विजयी भव दिग्विजयी भव. श्रीमदखंड श्री विजयी भव. पुण्यरूपिणी राजमांबसुत गर्भ पुण्यफल संजाता जय विजयी भव दिग्विजयी भव. श्रीमदखंड श्री विजयी भव. सुमती नंदन नरहरि नंदन दत्तदेव प्रभु श्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव. श्रीमदखंड श्री विजयी भव. पिठिकापुरा नित्यविहारा मधुमती दत्ता मंगल रूपा जय विजयी भव दिग्विजयी भव. श्रीमदखंड श्री विजयी भव. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये.